हा व्हिडिओ फक्त मुलींसाठी आहे, त्यामुळे मुलांनी स्क्रोल करा. आम्ही घरातल्या मोठ्या मुली असतो ना, आम्ही घरात मुलगी म्हणून नाही वावरत. घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा गो टू पर्सन म्हणून वावरत असतो. राशन संपलं, दीदी आणून देईल. कोणी आजारी पडले, दीदी सुट्टी घेईल. घरात पैशांची नळ आहे, दीदी पैसे सुद्धा देईल. समज आल्यापासून स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून तिने फक्त घरातल्या जबाबदाऱ्या उचलल्यात. 7 शृंगाराच्या जागी जिने संघर्ष निवडला. वेळेला ती घरातली आई झाली, वेळेला ती घरातली मोलकरीण सुद्धा झाली आणि वेळेला ती घराचा आधार सुद्धा बनली. जिच्या एका होकाराने घरात गोष्टी व्हायच्या, जिच्या एका नकाराने गोष्टी थांबायच्या. आणि एक दिवस या दिदीचं लग्न होतं आणि सासरे आल्यावर काय ऐकायला मिळतं? सुनबाई, असे कपडे घालू नका. सुनबाई, आपल्याकडे असं चालत नाही हा. सुनबाई, घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळावं लागेल. अरे थोडा विचार तर करा. तुम्ही अशा मुलीला सून म्हणून घरी घेऊन येताय आणि तुम्ही तुमच्या या बुरसटलेल्या विचारांच्या चौकटीत तिला बसवताय. खरंच तिला या असल्या टोमण्यांचा काहीही फरक पडणार नाहीये, कारण ती याहून मोठ्या संकटांना पचवून उभी राहिली. हे तर असं झालं, जंगलातल्या वाघिणीला तुम्ही गोठ्यात आणून दावणीला बांधताय. खरंच पाडून खाईल ती तुम्हाला. तुमच्याकडे सुद्धा अशी वाघीण असेल तर तिला कमेंटमध्ये टॅग करा. मी सुद्धा अशा एका वाघिणीला टॅग करणार आहे. तुम्ही कोणाला करणार?